नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमी आहे पाटोदा कडकडीत बंदची। सविस्तर वृत्त असं आहे की जंतर मंतर नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पाटोदा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे स्थानिक व्यापारी आणि आठवडी बाजाराच्या विनंतीचा मान राखत 23 जुलै ऐवजी हा बंद शुक्रवार 24 जुलै रोजी पाळण्यात आला। या निर्णयामुळे शहरातील सर्व स्तरातील नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळाली आणि बंद अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरला। शुक्रवारी सकाळपासूनच पाटोदा शहरातील मुख्य बाजारपेठा, दुकाने, आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सरकार चले जाओ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। या घोषणांमधून जनतेचा रोष आणि अन्यायाविरुद्धचा संताप स्पष्टपणे दिसून आला। बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेहंदे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी नेतृत्व केलं। त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाळासाहेब जावळे, शेकाप भाई विष्णुपंत कुलक, शिवभूषण जाधव, किसान सेलचे कॉम्रेड महादेव नागरगोजे, गणेश कवडे, बळीराम ससाने, धम्मानंद जावळे, सिद्धार्थ आगे, सनी आगे, विशाल धसके यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली।